आणि आता बातमी आहे मोशीमधून। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये दुर्घटना घडली आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी अजूनही शोधकार्य सुरू आहे। त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढलेत। त्या ठिकाणी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भेट देणार आहेत। जवळपास 75 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा अजूनही हे बचाव कार्य सुरूच आहे। अजूनही 7 जण आतमध्ये अडकलेले आहेत। यापैकी एकूण 8 जण या दुर्घटनेत आत अडकलेले होते। काही लोकांना बाहेर काढण्यात 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलं होतं। मृत्यूही झालेले आहेत। आज सकाळी सुद्धा एक मृत्यू झालेला आहे, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। अजूनही हे बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या मुलांची जबाबदारी कंपनी घेणार असल्याचं पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलंय। घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। एनडीआरएफ ही भारतातली नावाजलेली रेस्क्यू करणारी टीम आहे आणि एनडीआरएफ सुद्धा कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही आणि ही माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे की हे ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे थांबवणार नाही। दुसरा मुद्दा होता की आता जे मृत झाले आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन काय देणार आहे यामध्ये चर्चा झालेली आहे। शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत। महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत। 25 लाखाव्यतिरिक्त कंपनी त्या व्यक्तीच्या घरातील एकाला नोकरी देणार आहेत। त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तर त्यांचं पूर्ण शिक्षण हे कंपनी करणार आहे। तो जो भी हमने आश्वासना दी है, अभी थोड़ी देर पहले हमने एक डिक्लेरेशन किया था कि कंपनी ने प्रॉमिस किया है कि हर एक जो भी इंजर्ड है उसके मेडिकल का खर्चा पूरा कंपनी उठाएगी। जिनकी अनफॉर्चुनेट डेथ हुई है उनकी फैमिली में इमीडिएट एक फैमिली मेम्बर को फुल टाइम एम्प्लॉयमेंट मिलेगा, फुल टाइम जॉब मिलेगी। जिनके छोटे बच्चे हैं उनको उनके एजुकेशन का खर्चा कंपनी उठाएगी। एंड इसके अलावा कंपनी जो है अपने कंट्रीब्यूशन और जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी जो कंपनी जिसका प्रीमियम कंपनी भरती है उसके बेसिस में 25 लाख पर फैमिली को प्रोवाइड किए जाएंगे। दरम्यान मोशीत दुर्घटनास्थळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक गेल्या 3 दिवसांपासून तिथं ठाण मांडून बसलेत। आपला नातेवाईक, आपला माणूस कधीतरी बाहेर येईल, जिवंत बाहेर येईल या आशेवर हे सगळेजण बसलेत। मात्र आज 4थ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे। अजूनही आत अडकलेल्यांचा शोध लागत नाही आहे, त्यामुळे नातेवाईक चिंताक्रांत आहे। आणि याच संदर्भात काही नातेवाईकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पिंपरी चिंचवडमधील मोशीतील जो कचरा डेपो आहे या ठिकाणी जो दुर्घटना झाली होती, या दुर्घटनेला 4 दिवस झालेला आहे आणि या 8 जण अडकलेले आहेत। त्यापैकी अक्षय सावंत नावाचा एक तरुण देखील अडकलेला आहे। त्या तरुणाची आई आणि पत्नी माझ्यासोबत आहे। आत्ता नेते या ठिकाणी आले होते, महापौर आले होते, उपमहापौर आले होते आणि आमदार अमित गोरके देखील आले होते। त्यांच्याशी यांची काही चर्चा झालेली आहे। मात्र त्या आई सांगतायत की 4 दिवसापासून त्या पाणी पण नाही प्यायलेल्या। आई, खरं तर बचाव कार्य सुरू आहे, देवाच्या कृपेने सगळे व्यवस्थित बाहेर येतील, पण तुम्ही 4 दिवसापासून पाणी प्यायलेलं नाहीत असं सांगताय। नाही प्यायले, त्यांना विचारा। पाणीची अवस्था काय ना आम्हाला माहिती आहे। कालचा दिवस आमचं पूर्ण मरणासारखं घर होतं। आमचं सगळे रिलेटिव्ह आम्ही बुधवारपासून तिथे आहे। हिला कसं कंट्रोल करायचं आता आम्ही ते आम्हाला नाही समजत आहे। आम्ही स्पीचलेस आहे। तर त्यांनी काय केलं असतं? किती वय आहे दादाचं काय? 33 आणि ही बायको आहे त्याची 33 वय आहे त्याचं। आणि किती वर्षापासून काम इथं करत होता काय? आत्ता 1च महिना झालेला हो कामाला लागलेला इथे। 1च महिना झालेला। आणि या पत्नी त्यांच्या पत्नी आहे त्याची। आता तुम्ही पाणी प्यायलेलं नाही, तुम्ही तुमच्या देखील प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे। देवाच्या कृपेने माझा सगळं मुलगा सुखरूप यायला पाहिजे, हेच आमची देवाजवळ प्रार्थना आहे आणि यांनी कामं पटापट करायला पाहिजे। तर हेच मी बोलते, कामं करत नाहीत असा आरोप आहे तुमचा पटापट। आरोप म्हणजे त्यांनी कामं 2-3 दिवस स्लोच कामं केली। हे जर कार्यकर्त्यांची मुलं असती तर त्यांनी स्लो कामं केली असती, पटापट लगेच कामं चालू केली असती। हे गरीब आहेत ना, गरिबांना कोण विचारणार? तुमचं ताई काय ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या अगोदर किंवा त्यानंतर काही संपर्क वगैरे झाला होता? कारण फोन वगैरे लागत होते आतमध्ये।
बस एकदा 12:30 वाजता बोलणं झालेलं माझं. त्याच्यानंतर जेवायला जाणार होते एवढंच बोलले. त्याच्यानंतर काहीच नाही. फोन स्विच ऑफ येत होता आणि लोकेशन इथलंच दाखवत होतं शेवट. तुमचं आत्ता 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं. हो, 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं. खरं तर जे 8 लोक आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा NDRFचा प्रयत्न आहे. गेल्या 4 दिवसांपासून ही सगळी बचाव कार्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. मात्र नातेवाईकांची अवस्था जर आपण पाहिली तर ज्या अक्षय सावंतच्या आई आहेत त्यांनी गेल्या 4 दिवसापासून पाणी प्यायलेलं नाही आहे, तर त्यांची पत्नी देखील या ठिकाणी बसून आहे आणि अवघ्या 2 महिन्यांपूर्वी यांचं लग्न झालं आहे असं देखील ते सांगतात. त्यामुळे हे सगळे सुखरूप बाहेर निघावेत अशी सगळ्यांची सध्या अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, मोशी, पिंपरी चिंचवड.